नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक भोयडवी, रयत शिक्षण संस्थेचे SHGM कॉलेज कोपरगाव. विद्यार्थी मित्रो, आज आपण अंकेक्षणाचे विविध प्रकार यामधील पॉईंट नंबर 2 अंकेक्षणाचे कामाच्या स्वरूपानुसार व व्यवसाय गरजेनुसार अंकेक्षणाचे प्रकार हे आज आपण बघणार आहोत. तर मागील लेक्चरमध्ये आपण अंकेक्षणाचे विविध प्रकार त्यामध्ये व्यवसायाच्या संघटन पद्धतीनुसार संघटनेच्या अंकेक्षणाचे प्रकार हे बघितले होते. त्यामध्ये आपण व्यवसाय संघटन पद्धतीनुसार अंकेक्षणाचे प्रकार कोणकोणते, तर त्या ठिकाणी नियामक अंकेक्षण, खाजगी अंकेक्षण, सरकारी अंकेक्षण आणि अंतर्गत अंकेक्षण हे आपण पॉईंट्स मागील 2 लेक्चरमध्ये कव्हर केलेले आहेत. त्यानंतर आपण नियामक अंकेक्षण म्हणजे काय, तर त्या ठिकाणी मी तुम्हाला म्हटलेले की विविध ज्या काही कायद्यातील तरतुदी असाल त्याच्यानुसार संस्थाचे जे काही ऑडिटिंग किंवा अकाउंटिंगचं ऑडिटिंग करणे हे काय असतं, बंधनकारक असतं. म्हणून त्याला आपण असं म्हणतो की त्याला वैधानिक अंकेक्षण किंवा त्याला आपण कंपल्सरी ऑडिटसुद्धा त्या ठिकाणी म्हणत असतो. त्यानंतर त्याच्यामध्ये अजून 3 सब पॉईंट पडतात. तर त्या ठिकाणी कंपनीचे अंकेक्षण, विश्वस्त संस्थांचे अंकेक्षण आणि सहकारी संस्था व बँका इत्यादीचे अंकेक्षण त्या ठिकाणी पडत असतात. त्यानंतर खाजगी अंकेक्षण बघितलं होतं. खाजगी अंकेक्षण म्हणजे काय, अशा काही मोठमोठ्या संस्था असतात त्या काय करतात, स्वतः त्यांच्या कंपनीचं ऑडिट करत असतात, प्रायव्हेटली करत असतात. म्हणून त्याला आपण काय म्हणत असतो, खाजगी अंकेक्षण असं म्हणत असतो. त्यानंतर सरकारी अंकेक्षण जे काही केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल किंवा विविध स्थानिक स्वराज्य असतील त्यांचं अंकेक्षण करणे म्हणजे त्यांना काय म्हटलं जातं, सरकारी अंकेक्षण असं म्हटलं जातं. मग ते सरकारी अंकेक्षणचा जनरल कोण असतो, तर त्या ठिकाणी कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल हा सर्वोच्च अधिकारी त्या ठिकाणी असतो. तो काय करत असतो, त्याच्या अंडर विविध ऑडिटर त्या ठिकाणी नेमणूक करतो आणि त्या सरकारी जे काही डिपार्टमेंट्स असतील त्यांचं काय करत असतात, ते ऑडिट हे करत असतात. त्यानंतर अंतर्गत अंकेक्षण म्हणजे ह्या ठिकाणी काय केलं जातं, कंपनी अंतर्गतच काय केला जातो, एक ऑडिटर नेमला जातो आणि तो काय करत असतो, सतत तुमच्या कंपनीचं ऑडिटिंग हे करत असतो नेहमी. त्याला आपण काय म्हणतो, कंपनीच्या अंतर्गत अंकेक्षण असं म्हणत असतो. त्यानंतर कामाच्या स्वरूपानुसार किंवा व्यवसायाच्या गरजेनुसार अंकेक्षण. बघा, कामाच्या स्वरूपानुसार किंवा व्यवसायाच्या गरजेनुसार अंकेक्षण त्यामध्ये आपण बघितलं होतं की कालखंडानुसार अंकेक्षणाचे प्रकार. त्या ठिकाणी पहिला पॉईंट आपण बघितला होता की संपूर्ण अंकेक्षण. आता ह्या ठिकाणी तुम्हाला मी म्हटलेलं संपूर्ण अंकेक्षण म्हणजे काय, ह्या ठिकाणी संपूर्ण अंकेक्षणामध्ये परिपूर्ण अंकेक्षण असे त्याला आपण म्हणत असतो. आणि ह्या ठिकाणी सर्वच आपल्या व्यवहाराचे म्हणजे आपल्या बिझनेसची आपल्या बिझनेसमधील हिशोब पुस्तकाची सर्वच व्यवहाराचे पूर्णपणे काय केलं जातं, त्या ठिकाणी ऑडिट हे केलं जातं. त्यामुळं त्या ठिकाणी प्रत्येक व्यवहाराच्या, प्रत्येक खात्याची बेरजेची, त्याचबरोबर जे काही तुमचे हिशोब पुस्तक असेल ह्याचं प्रत्येक संपूर्ण त्या ठिकाणी काय केलं जातं, ऑडिट हे केलं जातं. म्हणून त्याला काय म्हटलं जातं, संपूर्ण अंकेक्षण असं म्हटलं जातं. त्यानंतर अंशतः अंकेक्षण, पार्शियल ऑडिट. ह्या ठिकाणी काही ठराविक कालावधीसाठी ठराविक डिपार्टमेंटचं ह्या ठिकाणी ऑडिट केलं जातं. म्हणून त्याला आपण काय म्हणतो, अंशतः अंकेक्षण असं म्हणतो. आता हे अंशतः अंकेक्षण करण्याची का गरज भासते, तर एखाद्या डिपार्टमेंटमध्ये काही जर घोळ झाली, अफरातफर झाली, लबाडी झाली तर ती शोधून काढण्यासाठी आपण काय करत असतो, अंशतः अंकेक्षण हे करत असतो. त्यानंतर पुढचा पॉईंट आपण बघितला होता की वार्षिक अंकेक्षण. वार्षिक अंकेक्षण म्हणजे काय, सोप्या भाषेत सांगायचं गेलं तर काय, हिशोब वर्षाच्या शेवटी करण्यात येणाऱ्या अंकेक्षणास काय म्हटलं जातं, वार्षिक अंकेक्षण असं म्हटलं जातं. म्हणजेच काय, संपूर्ण वर्षभर जे काही तुमचे ट्रान्झॅक्शन झाले असतील, व्यवहार झाले असतील ते तुम्ही तुमच्या बुक्स ऑफ अकाउंटमध्ये रेकॉर्ड करताय, तुमच्या जमा खर्च किंवा हिशोब पुस्तकामध्ये रेकॉर्ड करताय आणि इयर एंडिंग झाल्यानंतर, आर्थिक वर्ष संपल्यानंतर तुम्ही त्या संपूर्ण वर्षाची काय करत असताय, ऑडिटिंग हे करत असताय. म्हणून त्याला काय म्हटलं जातं, वार्षिक अंकेक्षण असं म्हटलं जातं. त्यामध्ये आपण वार्षिक अंकेक्षणाचे फायदे बघितले होते, त्याचे तोटेसुद्धा बघितले होते. त्या ठिकाणी बघा, वार्षिक अंकेक्षणाचे फायदे तुम्हाला म्हटले की कमी खर्च होतो, वेळेची बचत होते, दैनंदिन कामकाजात व्यत्यय येत नाही किंवा कार्य कंटाळवाणे होत नाही किंवा हिशोबात बदल करण्याची संधी नाही,
सोयीची पद्धती असते, संस्थेच्या सर्व व्यवहाराची सलग तपासणी असते, हिशोब जमा खर्च ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांवर नैतिक प्रभाव पडत नाही. म्हणजे ह्या सर्व गोष्टी काय होतात त्या ठिकाणी वार्षिक अंकेक्षणामुळं सोप्या होतात किंवा फायदेशीर आपल्या दृष्टीने होत असतात. त्याचबरोबर त्याचे काही तोटेसुद्धा आहेत. कोणकोणते तोटे? तर सूक्ष्म व सखोल अंकेक्षण करता येत नाही, म्हणजे व्यवस्थितरित्या डीपपणे त्या ठिकाणी आपल्याला ऑडिटिंग हे करता येत नाही. त्यानंतर वार्षिक खाती लिहून पूर्ण करण्यास विलंब. आपल्याला पूर्णपणे वार्षिक खाती लिहून पूर्ण करण्यास त्या ठिकाणी काय होतो? वेळ लागतो. गैरव्यवहार पूर्ण करण्यास संधी त्यांना मिळते. चुकांची दुरुस्ती करणे कठीण जातं. त्यानंतर अंकेक्षणाचे मार्गदर्शन उपलब्ध होत नाही. हे सुद्धा त्या ठिकाणी काय होतात? त्या वार्षिक अंकेक्षण त्या ठिकाणी एक प्रकारचे तोटे आपल्याला भासतात. म्हणजे हे सर्व पॉईंट्स आपण काय केले होते? मागील लेक्चरमध्ये डिस्कस केलेले होते. मग आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत की सतत अंकेक्षण. त्याच्या पुढचा पॉईंट सतत अंकेक्षण म्हणजे काय? यालाच आपण असं म्हणतो की अखंड किंवा अखंडित अंकेक्षण असंही म्हणत असतो. आता सतत अंकेक्षण म्हणजे त्याचबरोबर काय म्हटले? ज्या अंकेक्षण पद्धतीत अंकेक्षक किंवा त्याचे सहाय्यक अथवा कर्मचारी एखाद्या व्यवसायाची किंवा संस्थेची हिशोब पुस्तके, जमा खर्च इत्यादी तपासण्यासाठी वारंवार, सतत किंवा ठराविक कालांतराने येतात व अशा रीतीने संपूर्ण वर्षभर अंकेक्षण कार्य सातत्याने चालू राहते, तेव्हा अशा अंकेक्षण पद्धतीला सतत अंकेक्षण असे म्हटले जातं. आता बघा, तुम्हाला सतत अंकेक्षण म्हणजे काय? ह्या ठिकाणी तुमच्या कंपनीचं ऑडिटिंग हे वर्षभर चालूच असतं. जसं की आपण मागच्या याच्यामध्ये बघितलं की वार्षिक ऑडिट, वार्षिक अंकेक्षण त्या ठिकाणी काय व्हायचं की वर्षाच्या शेवटी ऑडिटर यायचा आणि संपूर्ण वर्षाचं ऑडिटिंग हे करायचा. बट ह्या ठिकाणी तुमच्या कंपनीचं ऑडिट हे कसं होणार? सतत, नेहमी वर्षभर हे चालूच असणार आणि ते वर्षभर चालूच राहण्यामुळं वर्षभर तुमचं ऑडिट हे काय करत असते? कर्मचारी, सहाय्यक कर्मचारी हे सतत काय करत असतात? तुमचे संस्थांचे हिशोब पुस्तके असतील, जमा खर्च असतात, ते वारंवार तपासत राहत असतात. म्हणून त्याला काय म्हटलं जातं? सतत अंकेक्षण असं म्हटलं जातं. मग ह्या सतत अंकेक्षणाची काय महत्त्वाची वैशिष्ट्ये काय आहेत हे सुद्धा आपल्याला माहिती असलं पाहिजे. तर बघा, सतत अंकेक्षण पद्धतीमध्ये या नावाप्रमाणेच काय होते? अंकेक्षणाचे काम वर्षभर सातत्याने चालू राहते. त्यासाठी काय करावं लागतं? अंकेक्षणाला किंवा त्याच्या सहाय्यक अथवा कर्मचारी काय करत असतात? वर्षभरात ठराविक कालावधीनंतर येऊन काय करत असतात? तुमच्या कंपनीचं हे ऑडिटिंग हे करत असतात. त्यानंतर बघा, त्याने काय म्हटलं की बऱ्याच वेळा अंकेक्षक अचानकपणे संबंधित व्यवसाय संस्थेच्या कार्यालयात जाऊन अंकेक्षक करतो आणि त्याचबरोबर बऱ्याच वेळा असं सुद्धा होतं की ऑडिटर हा डायरेक्ट तुमच्या कंपनीमध्ये येऊन काय करत असतो? ऑडिटिंग हे करू शकतो. त्याचबरोबर हे ऑडिटिंग तुम्हाला काय करावं लागतं? सतत अंकेक्षण हे वर्षभर चालत असतं. त्यामुळे हे ऑडिटिंग जसं आपण वार्षिक अंकेक्षण बघतो की संपूर्ण वर्षाचं एकदाच अंकेक्षण वर्षाच्या शेवटी केलं जातं, तसंच त्याच पद्धतीनं सतत अंकेक्षण हे काय असतं की वर्षभर हे चालत असतं. बट तो त्याचा काय रिपोर्ट आहे तो सतत ऑडिटिंगचा म्हणजे दररोज केलेल्या म्हणजे काही ठराविक कालावधीनंतर वर्षभर केलेल्या ऑडिटिंगचा रिपोर्ट ते काय करत असतात? वर्षाच्या शेवटी हा देत असतात. त्याचबरोबर ह्या प्रकारचे ऑडिट कुठल्या याच्यात होतात? कुठल्या बिझनेसमध्ये होतात? तर ह्या प्रकारचे ऑडिट नेहमी जे काही मोठ्या प्रकारचे बिझनेस असतात, मोठ्या प्रकारच्या संस्था असतात, त्यांच्यामध्ये ह्या प्रकारचे ऑडिट होत असतात. का? तर बघा, मोठ्या प्रमाणात जर तुमचा बिझनेस असेल, मोठ्या प्रमाणात जर तुमचा व्यवसाय असेल, तर त्या ठिकाणी जास्तीत जास्त मोठमोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार हे होत असतात आणि त्या ठिकाणी जास्तीत जास्त लबाडी, अफरातफर होण्याचे चान्सेस हे जास्त असतात. त्यामुळं त्याच्यावरती पायबंद घालावा म्हणून काय केलं जातं? त्या कंपनीनं सतत काय करत असतं? त्या कंपनीचं ऑडिट हे म्हणजे वर्षभर हे चालूच ठेवलेलं असतं. म्हणजे ह्यासाठी सुद्धा काय सतत ऑडिट हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर आता बघूया की सतत अंकेक्षणाचे फायदे आणि तोटे. आता सतत अंकेक्षणाचे फायदे, त्यामध्ये बघा, पहिला फायदा आहे आर्थिक व्यवहाराचा सूक्ष्म तपासणी. आता सतत अंकेक्षण आपण काय करत असतो? तर कंटिन्युअसली वर्षभर ते अंकेक्षण आपण करत असतो. मग ह्यामुळे काय होतं की आपण वर्षभर अंकेक्षण करत असतो. त्यामुळे काय होतं? अंकेक्षकाला अंकेक्षण करण्यासाठी काय होतं?
पुष्कळ म्हणजे भरपूर सारा वेळ हा त्याला भेटत असतो. म्हणजे काय करत असतो, संपूर्ण वर्षभरच ऑडिट करत असतो. त्यामुळे त्याला हवा तसा वेळ भेटत असतो आणि त्याला जास्तीत जास्त वेळ भेटल्यानंतर तो जास्तीत जास्त डीपपणे काय करू शकतो, तुमच्या कंपनीचं ऑडिट हे करत असतो. म्हणजेच काय, त्यामुळे काय होते, व्यवसाय संस्थेच्या सर्वच व्यवहारांचे, आर्थिक व्यवहाराच्या, जमा खर्चाचे तो काय करत असतो, बारकाईने सूक्ष्म पद्धतीनं परीक्षण करून काळजीपूर्वक त्याला करता येणे शक्य होते. का तर त्याला जास्तीत जास्त त्या ठिकाणी टाईम भेटत असतो. त्यामुळे काय होते की ह्या ठिकाणी तो आर्थिक व्यवहाराची किंवा जमा खर्चाची सूक्ष्म तपासणी करता येऊ शकते. हा सुद्धा त्या ठिकाणी एक फायदा आहे. त्यानंतर लबाड्या, अफरातफर इत्यादींना काय होतं तर पायबंद बसतो. बघा, सतत अंकेक्षणामुळे काय होतं, आपलं ऑडिटिंग हे वर्षभर सातत्याने चालत असतं. त्यामुळं काय होतं की आणि त्याचबरोबर ऑडिटर हा काय होतं, काही वेळेस अकस्मात म्हणजे अचानकपणे डायरेक्ट जाऊन सुद्धा त्या ठिकाणी काय करत असतो, कंपनीला भेट देऊन त्या ठिकाणी ऑडिट हे करू शकतो. मग त्यामुळे ज्या काही कंपनीमधील किंवा संस्थांमधील किंवा बिझनेसमध्ये ज्या काही लबाडी चाललेल्या असतात, अफरातफर चाललेलं असतं, ह्या त्या ठिकाणी काय होतात, त्या बंद होत असतात. तर का तर कंटिन्युअसली त्या कंपनीचं ऑडिट हे चाललेलं असतं आणि कंटिन्युअसली ऑडिट चालल्यानंतर त्यांना प्रत्येक वेळेस प्रत्येक डिपार्टमेंट वाईज प्रत्येक याच्या वाईज त्यांना काय करावं लागते, ती इन्फॉर्मेशन सत्य परिस्थिती त्यांना प्रोव्हाइड करावं लागते. त्यामुळं त्यांना त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या लबाड्या किंवा अफरातफर हे करता येत नाही. म्हणून एक प्रकार त्यावरती काय होतं, पायबंद बसला जातो. हा सुद्धा त्या ठिकाणी सतत अंकेक्षणाचा एक फायदा आहे. त्यानंतर जमा खर्च हिशोब पुस्तके अद्ययावत ठेवली जातात. बघा, जमा खर्च हिशोब पुस्तके आता बघा, प्रत्येक कंपनीला किंवा प्रत्येक व्यवसायाला त्याचं काय करावं लागतं, अकाउंटिंग हे करावं लागतं किंवा ऑडिटिंग हे करावंच लागतं. मग ऑडिटिंग करत असताना त्यांना पहिल्यांदा काय करावं लागतं, तर त्या ठिकाणी त्यांच्या प्रत्येक व्यवहाराचं त्या ठिकाणी अकाउंटिंग हे करावं लागतं. म्हणजे त्या ठिकाणी त्यांना सर्व जमा खर्च पुस्तक, त्याचबरोबर हिशोब पुस्तकं त्यांना अप टू डेट काय करावं लागतात, रेकॉर्ड करून व्यवस्थितरित्या ठेवावे लागतात. आणि त्याचाच एक फायदा म्हणजे काय, सतत अंकेक्षण आपण दररोज म्हणजे कंटिन्युअसली करत असतो. त्यामुळे त्यांना तो जो काही डेटा पाहिजे तो त्यांना काय लगेच आणि ताबडतोब पाहिजे असतो. आणि त्यामुळं कंपनीच्या कर्मचाऱ्यांना तो काय करावं लागतं, ते जमा खर्च किंवा हिशोब पुस्तके वारंवार काय करावं लागतं, लगेच सारखं अपडेट करून ते ठेवावे लागतात, ते तयार करून हे ठेवावे लागतात. त्यामुळं हा सुद्धा एक त्या ठिकाणी फायदा होत असतो. त्यानंतर पुढचा फायदा आहे, वार्षिक खाती पत्रके वेळच्या वेळी तयार करता येतात. बघा, कंटिन्युअस ऑडिट असल्यामुळं, सतत अंकेक्षण असल्यामुळं त्या ठिकाणी तुम्हाला वार्षिक खाती असतील, तुमची पत्रके असतील, ते वेळच्या वेळी काय करता येतात. म्हणजेच काय, अंकेक्षणामध्ये काम सतत चालत असल्यामुळे सर्व हिशोब जमा खर्च अद्ययावत असतात, हे आपण पाहिले आहे. त्याचमुळे काय होतं, आर्थिक वर्ष संपल्याबरोबर ताळेबंद, नफा तोटा पत्रक इत्यादी वार्षिक खाती योग्य वेळेत तयार करता येणे शक्य होतात. त्यामुळे कर आकारणी करता येणेही सुलभ होत असते. ह्यासाठी सुद्धा सतत अंकेक्षण हे फायद्याचं आहे. त्यानंतर कर्मचाऱ्यांवर कामाचा भर पडत नाही. बघा, सतत अंकेक्षणामुळे काय होतं, वेळच्या वेळ सर्व कामं येत असतात. ऑडिटिंग हे कंटिन्युअसली चालले असतं. त्यामुळं काय करावं लागतं, आपल्याला जे काही जमा खर्च पुस्तकं असेल, हिशोब पुस्तकं असेल, ते आपल्याला अद्ययावत ठेवावं लागतील. म्हणजे जेव्हा ते कार्य पूर्ण झालं त्याचा रेकॉर्ड तुम्हाला त्याच दिवशी त्याच वेळेस त्या ठिकाणी रेकॉर्ड करत असतात. त्याचबरोबर तुम्ही वेळच्या वेळी तुमची वार्षिक खाते असतील, पत्रके असतील, ते वेळच्या वेळी काय करताय, तयार करत असताय. मग एकंदरीत हे सर्व कामं कोणाला करावं लागतात, तर एकंदरीत हे सर्व कामं तुमच्या कर्मचाऱ्यांनाच करावं लागतात. आणि हीच कामं जर तुम्ही वेळच्या वेळी आणि त्या वेळी जर केली तर तुम्हाला शेवटी काय होतं, तुमच्या कर्मचाऱ्यावर त्या ठिकाणी एक प्रकारे भार पडत नाही. म्हणजे हा सुद्धा त्या ठिकाणी एक फायदा होत असतो. कशाचा, तर सतत अंकेक्षणाचा. त्यानंतर आता आपण बघूया की तोटे सतत अंकेक्षणाचे. आता बघा, प्रत्येक ह्याच्या दोन बाजू असतात. एक ठिकाणी फायदे असेल तर दुसऱ्या ठिकाणी तोटेसुद्धा असतात. तसंच सतत अंकेक्षणाचे सुद्धा काही तोटेसुद्धा आहेत, ते आता बघूया. की व्यवसाय संस्थेच्या दैनंदिन कामात अडथळे. का, बघा, सतत अंकेक्षणामुळं व्यवसाय संस्थेच्या दैनंदिन कामात अडथळे काय येतात, तर बघा, अंकेक्षक व त्याचे सहकारी वारंवार व्यवसाय संस्थेच्या कार्यालयात अंकेक्षणासाठी जात असतात
आणि बऱ्याच वेळेला काय होतं, कोणतीही पूर्वसूचना न देता अंकेक्षक काय करत असतात, अंकेक्षणासाठी जातात आणि त्यामुळं संस्थेचे जे काही कर्मचारी असतात आणि त्याचबरोबर ते संस्थेचे कर्मचारी काय असतात, त्यांचे काम करत असतात. बट हे त्या ठिकाणी कुठल्याही पूर्वसूचना न देता त्या अंकेक्षणासाठी गेल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी काय करावं लागतात, तुमच्या कंपनीचं हिशोब पुस्तके असेल, जमा खर्च पुस्तक किंवा आवश्यक कागदपत्र त्यांना काय करावं लागतात, तपासणीसाठी द्यावे लागतात. मग त्यासाठी तुम्ही जर काही कामात असाल तर ते तुम्हाला काय करायचं असतं, ते त्यांना जे काही इन्फॉर्मेशन द्यायची ती बंधनकारक असते, आवश्यकच असते. त्यामुळे ते त्यांना ती इन्फॉर्मेशन द्यायचीच असते. बट तुमचं जे काय काम चाललं असेल ते तुम्हाला तसंच ठेवून त्या ठिकाणी त्यांना पहिल्यांदा प्राधान्य द्यावं लागतं. त्यामुळं एक हात त्या ठिकाणी तोटा होतो की व्यवसाय संस्थेच्या दैनंदिन कामात त्या ठिकाणी अडथळे निर्माण होऊ शकतात. त्यानंतर पुढचा पॉईंट सांगितलं की जास्त खर्चाची पद्धती. तर जास्त खर्चाची पद्धती म्हणजे काय बघा, आता वार्षिक अंकेक्षणामध्ये आपण बघितलं होतं की ऑडिटर हा नेहमी कधी येतो, तर वर्षाच्या शेवटी येत असतो आणि वर्षाच्या शेवटी आल्यानंतर तो फक्त महिना 2 महिना काम करत असतो. फक्त तेवढीच त्याला त्या ठिकाणी फीस पेड करावी लागते. ओके, त्याला तेवढीच त्या ठिकाणी फीस पेड करावी लागते, म्हणजे तेवढाच खर्च आपला त्या ठिकाणी होत असतो. बट सतत अंकेक्षणामुळं काय होतं की तुमचं ऑडिट हे कंटिन्युअसली वर्षभर सतत हे चालू असतं. त्यामुळं तुम्हाला तुमच्या ऑडिटरला त्या ठिकाणी संपूर्ण वर्षभराची सतत कंटिन्युअसली फीज ही पेड करावी लागते. त्यामुळं त्या ठिकाणी तुमचा तो जास्तीत जास्त खर्च हा होत असतो. म्हणजेच हा सुद्धा एक त्या ठिकाणी तोटा आहे की तुम्हाला जास्तीत जास्त खर्चाची पद्धती त्या ठिकाणी होत असते. म्हणजे हा तोटासुद्धा सतत अंकेक्षणामुळं होत असतो. त्यानंतर बघूया की लबाडी अफरातफर करणे शक्य. बघा, सतत अंकेक्षणामुळं काय होऊ शकतं, लबाडी अफरातफर करणे शक्य होतं. का होतं तर बघा, तर सतत अंकेक्षणामुळं कंटिन्युअस ऑडिटर काय करत असतो, तुमच्या व्यवसाय संस्थेमध्ये येत असतो आणि तुमच्या व्यवसाय संस्थेमध्ये आल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकताय, एक प्रकारे संगनमत करू शकताय त्याच्याशी. एक प्रकारे त्याला लाचलुचपत करून त्याला काही पैसे वगैरे देऊन त्यावरती तुम्ही त्यांना काय करू शकताय, भ्रष्टाचारसुद्धा करू शकताय. आणि त्यावरनं तुम्ही जर त्याला एकदा लाच दिली, त्यानंतर तो जर राजी झाला, त्यानंतर मान्य केलं, तर त्या ठिकाणी तुम्ही मोठ्या प्रमाणात अफरातफरसुद्धा करू शकताय, लबाडीसुद्धा करू शकताय. हा सुद्धा एक सतत अंकेक्षणाचा एक तोटा आहे. त्याचनंतर अंकेक्षण कंटाळवाणे होते. आता अंकेक्षण कंटाळवाणे होते म्हणजे काय, तर सतत अंकेक्षण काय होतं, तर कंटिन्युअसली वर्षभर हे चालत असतं आणि कंटिन्युअसली वर्षभर चालत असल्यामुळे तेच काम त्यांना काय करावं लागतं, वर्षभर हे सातत्याने करायला लागतात. परिणामतः ते काम काय होतं, सूक्ष्मपणे काटेकोरपणे होत नाही. त्यामुळं तसेच व्यवसाय संस्थेतील जे काय कर्मचारी असतात अंकेक्षणाच्या कामाला, ते सुद्धा कंटाळतात. त्यामुळे हे काम काय होतं, अंकेक्षणाचे सतत अंकेक्षणामुळे एक प्रकारे कंटाळवाणे सुद्धा होत असतात. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे, अंकेक्षणाचे कार्य घाई गर्दीत पूर्ण केले जाते. बघा, अंकेक्षणाचे कार्य सतत वर्षभर चालू राहत असल्यामुळे त्यात नियमितपणा राहतोच असे नाही. म्हणजेच बघा, सतत कंटिन्युअसली तुम्ही जर तीच गोष्ट जर करत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला कंटाळा येतो आणि कंटाळा आला की तुम्ही नियमितपणे म्हणजे कंटिन्युअसली त्याच टायमिंगला जाणार, कंटिन्युअसली त्याच टायमिंगला येणार, असं काही त्या ठिकाणी पाळत नाही. त्याचबरोबर अंकेक्षणाला इतरही अनेक कामे असल्यास बऱ्याच वेळा अंकेक्षण काय करत असतो, ते काम पूर्ण करण्याची घाई करत असतो आणि ती घाई करत असल्यामुळे तो काही त्या ठिकाणी व्यवस्थित त्या घाई गर्दीत अंकेक्षण पूर्ण करून देत असतो. त्यामुळे व्यवस्थित त्या ठिकाणी अंकेक्षण होत नाही. हा सुद्धा त्या ठिकाणी सतत अंकेक्षणाचा एक तोटा आहे. हा तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा. हे झालं सतत अंकेक्षण. त्यानंतर आपण बघूया पुढचा पॉईंट्स कुठला आहे, मध्यवर्ती अंकेक्षण. बघा, मध्यवर्ती अंकेक्षण म्हणजे काय, नावातच आहे, त्याला आपण असं बी म्हणतो हंगामी अंकेक्षण असे म्हणतो. जेव्हा काय होते, जेव्हा दोन वार्षिक अंकेक्षणाच्या मध्यंतरीच्या कालावधीत काही विशिष्ट हेतूने जे अंकेक्षण केले जाते त्याला आपण काय म्हणत असतो, मध्यवर्ती अंकेक्षण असे म्हणत असतो. असे अंकेक्षण करण्याचे अनेक हेतू असू शकतात. महत्त्वाचे हेतू पुढील प्रमाणे तुम्हाला मी सांगतो. बघा, मध्यवर्ती अंकेक्षण म्हणजे काय, अशा प्रकारचं अंकेक्षण असतं की वार्षिक वर्षात ते काय केलं जातं,
म्हणजे मिड टर्मला जसे आपली एक्झाम होत असते, एक्झाम कशी मिड टर्म होत असते, म्हणजे एक मध्यांतर होत असते आणि एक शेवटी होत असते. मग आपण ऑडिटिंगसुद्धा करत असताना काय करत असतो, संपूर्ण वर्षाचं एकदाच करत असतो. बट मध्यवर्ती अंकेक्षणामुळे काय होते, आपण ऑडिटिंग हे नेहमी काय करत असतो, काही वेळेस वार्षिक म्हणजे आर्थिक वर्षाच्या मध्याच्या कालावधीतसुद्धा आपण त्या ठिकाणी करत असतो. म्हणून त्याला म्हटलं जातं मध्यवर्ती अंकेक्षण असं म्हटलं जातं. आता हे मध्यवर्ती अंकेक्षण करण्याचे पुढील हेतू म्हणजे हेतू काय आहेत तर ते बघूयात. तर बघा, जेव्हा संचालक मंडळाला वर्षाच्या मध्यंतराचा लाभांश जाहीर करायचा असतो तेव्हा मध्यवर्ती अंकेक्षण करणे योग्य ठरते. म्हणजे काय बघा, जो काय बोर्ड ऑफ डायरेक्टर्स असतात त्यांना काय करायचं असतं की मध्यंतराचा लाभांश म्हणजे तुम्हाला बोनस वगैरे काही जर जाहीर करायचं असेल त्यावेळेस तुम्हाला तुमच्या कंपनीचं त्या ठिकाणी ऑडिटिंग हे करावं लागतं. म्हणजेच काय, किती पर्सेंट किती रुपये तुम्हाला लाभांश देता येईल ह्या संदर्भातली पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला त्यावरनं कळत असते. त्यासाठी मध्यवर्ती अंकेक्षण करणे हे गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा हेतू आहे की बऱ्याच वेळेला नवीन भागीदार संस्थेत घ्यायचा असतो किंवा एखादा भागीदार निवृत्त होतो तेव्हा नफा तोटा पत्रक तयार करण्याची आवश्यकता भासते, ताळेबंद तयार करण्याची जरुरी असते. अशा वेळेस मध्यवर्ती अंकेक्षण हे केले जाते. म्हणजेच काय, काही वेळेस काय होतं की आपल्यामध्ये नवीन भागीदार येतात, आपल्या कंपनीमध्ये नवीन पार्टनर्स येतात. नवीन पार्टनर्स आल्यानंतर त्यांना संस्थेत घ्यावायच्या असतात. मग संस्थेत घेत असताना त्यांचं कॅपिटल किती, काय किती, या सर्व गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला बघाव्या लागतात. त्यासाठी सुद्धा ऑडिटिंग हे करणं कंपल्सरी आहे. त्याचबरोबर काही भागीदार काय होतात, निवृत्त होत असतात, सेवानिवृत्त होत असतात. त्यामुळं ते सेवानिवृत्त झाल्यानंतर आपल्याला आपल्या कंपनीचं अकाउंटिंग करावं लागतं. त्या ठिकाणी आपल्या कंपनीचा नफा तोटा पत्रक किंवा ताळेबंद आपल्याला त्या ठिकाणी करावं लागतं. ह्यासाठी सुद्धा काय आपल्याला त्या ठिकाणी ऑडिटिंग हे करणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण काय करत असतो, त्या ठिकाणी मध्यवर्ती अंकेक्षण हे करत असतो. आणि याचे काही फायदेसुद्धा आहेत. तर ते फायदे बघा की मध्यवर्ती अंकेक्षणाचे फायदे काय, मध्यवर्ती अंकेक्षणामुळे काय होतं की नफा तोटा पत्रक किंवा ताळेबंद इत्यादी पत्रके आपल्याला त्वरित तयार करणे सुलभ जाते. आणि कारण अंकेक्षणाचे बरेचसे काम मध्यवर्तीच्या अंकेक्षणातच पूर्ण झालेले असते. त्यामुळे हा सुद्धा एक त्या ठिकाणी फायदा हा होत असतो. त्याचबरोबर मध्यवर्ती अंकेक्षणामुळे काय होते, चुका झालेल्या असतील किंवा अनियमितपणा असतील किंवा अप्रथापूर्वीचे प्रकार असतील ते लवकर त्या ठिकाणी उघडकीस येऊ शकतात. हा सुद्धा त्या ठिकाणी फायदा होत असतो. त्याचबरोबर याचे काही तोटेसुद्धा आहेत. तोटे काय होऊ शकतात तर मध्यवर्ती अंकेक्षण झाल्यामुळं संबंधित कर्मचारी जे काय असतात ते हिशोब पुस्तकातील आकडे किंवा नोंदी इत्यादीमध्ये फेरफार करून त्या चेंज करू शकतात. ही सुद्धा त्या ठिकाणी होऊ शकतं. म्हणजे काय, एकदा ऑडिटिंग झालं की त्यानंतर आपण त्या गोष्टीकडे परत बघत नसतो. मग त्या ठिकाणी तुमचे कर्मचारी असतात ते त्या ठिकाणी ते आकडेमोड वगैरे चेंज करून त्या ठिकाणी अफरातफरही करू शकतात. हे सुद्धा त्या ठिकाणी शक्य आहे. त्यानंतर अजून काय होतं की मध्यवर्ती अंकेक्षणामुळे काय व्यवसाय संस्थेचे जे काही दैनंदिन कामकाजामध्ये अडथळेसुद्धा निर्माण होत असतात. म्हणजे हा सुद्धा त्या ठिकाणी एक प्रकारचा तोटा आहे. हे थोडक्यात हे झालं मध्यवर्ती अंकेक्षण. मध्यवर्ती अंकेक्षण म्हणजे काय, त्याला आपण असं म्हणतो की हंगामी अंकेक्षण असं म्हणतो. आणि हे अंकेक्षण कधी केले जातं तर वार्षिक अंकेक्षणाच्या मध्यंतरीचा जो कालावधी असतो त्या ठिकाणी हे अंकेक्षण केले जातं. हे अंकेक्षण करण्यामागचं हेतू काय तर एक प्रकारे जर तुम्हाला तुमच्या लाभांश वगैरे जाहीर करायचं असेल त्यावेळेस आपण हे अंकेक्षण करत असतो. त्याचबरोबर नवीन जर कोणी भागीदार आला किंवा एखादा भागीदार निवृत्त झाला तर त्यावेळेस हे अंकेक्षण आपण त्या ठिकाणी करत असतो. ह्यासाठी मध्यवर्ती अंकेक्षण हे गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा की रोख खात्याचे अंकेक्षण. आता रोख खात्याचे अंकेक्षण यालाच आपण म्हणतो की कॅश अकाउंट ऑडिट. ओके, ऑडिट ऑफ कॅश अकाउंट. आता ह्या ठिकाणी काय केलं जातं, रोख खात्याच्या अंकेक्षणामध्ये आपण संस्थेतील जे काही रोखीच्या संदर्भात जे काही ट्रान्झॅक्शन्स व्यवहार घडलेले असतात त्याचं आपण त्या ठिकाणी अंकेक्षण हे करत असतो. म्हणजे त्या ठिकाणी रोख व्यवहारांची त्या ठिकाणी आपण काय करत असतो, एक प्रकारे तपासणी करत असतो. रोख व्यवहार कॅश डिपार्टमेंट असेल त्याचं आपण काय करत असतो त्या ठिकाणी ऑडिट करत असतो. म्हणजेच याला काय म्हणतो आपण रोख खात्याचे अंकेक्षण असं म्हणत असतो. मग त्या ठिकाणी आपण काय करतो तर त्या ठिकाणी कॅश डिपार्टमेंटमध्ये आपण काय करतो, विविध त्यांच्या पावत्या असतील, अधिकृत कागदपत्रे असतील किंवा
रोख पुस्तकातील जमा व नावे बाजू नोंदवलेले व्यवहार असतील इत्यादीचे आपण काय करत असतो, जे काय ट्रान्झॅक्शन केले असेल त्याची संपूर्णपणे सूक्ष्मपणे काय करत असतो, तपासणी करत असतो. ह्यासाठी सुद्धा रोख अंकेक्षण हे गरजेचं आहे. आणि ते तपासणी करून काय करत असतो आपण, त्यामागचा एकच हेतू असतो की रोख खात्याचे अंकेक्षण करण्यामागचं. तर ह्या ठिकाणी आपण जसं की बघितलं की ह्या ठिकाणी जास्तीत जास्त लबाडी अफरातफर होण्याचे चान्सेस हे कॅश डिपार्टमेंटमध्ये होण्याचे असतात. त्यामुळं ती लबाडी अफरातफरवरती पायबंद घालण्यासाठी आपण काय करत असतो, रोख अंकेक्षण हे करत असतो. त्यानंतर बघूया पुढचा पॉईंट की ताळेबंदाचे अंकेक्षण. बघा, ताळेबंदाचे अंकेक्षण म्हणजे काय, आपण त्याला जसं म्हणतो बॅलन्स शीट ऑडिट. आता बॅलन्स शीट आपण कधी तयार करतो, तर वर्षाच्या शेवटी संपूर्ण वर्ष झाल्यानंतर आपण काय करत असतो, आपल्या बिझनेसचं फायनल अकाउंट तयार करत असतो. आणि फायनल अकाउंट तयार करत असताना त्या ठिकाणी आपण आपल्या बिझनेसचं ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि सगळ्यात शेवटी बॅलन्स शीट तयार करत असतो. आणि त्या बॅलन्स शीटचं आपल्याला काय करावं लागतं, ऑडिटिंग करावं लागतं. आता ताळेबंद अंकेक्षण ही अंकशास्त्रातील काय अगदी अलीकडे म्हणजे आता ही रिसेंटली आत्ताच ही पद्धती निर्माण झाली, तयार झाली. आता ही पद्धती ताळेबंद पद्धती ऑडिट हे सर्वप्रथम अमेरिकेत उदयाला आले आणि त्यावरनं काय केलं, हे सर्वत्र ऑल वर्ल्डमध्ये ही ॲप्लिकेबल करण्यात आलेली. तर ताळेबंदाच्या अंकेक्षणात काय केलं जातं, त्या ठिकाणी आपल्या ताळेबंदामध्ये ज्या काही मालमत्ता असतात, ॲसेट्स असतात, देणी घेणी असतात, याचं पूर्ण त्या ठिकाणी ऑब्झर्वेशन करून, तपासणी करून ते त्या ठिकाणी बघितलं जातात. मग त्या ठिकाणी बघा, आपल्याकडे किती एकूण मालमत्ता आहे, त्याचबरोबर आपल्याकडे किती देणं आहे, किती घेणं आहे, ह्या संदर्भातले सर्व ऑडिट त्या ठिकाणी केला जातं आणि त्याच्यावर विचार करून त्याची तपासणीही केली जाते. आणि त्याचबरोबर काय केलं जाते, तुमच्या ज्या काही विविध मालमत्ता असतील, तुमचे जे काही ॲसेट्स असतील, तुमच्या जे काही देण्या लायबिलिटीज असतील, याची खरी अमाऊंट त्या ठिकाणी तुम्ही खरे मूल्य त्या ठिकाणी काय करताय, त्यावरनं शोधून काढताय. बघा, काही वेळेस काय होतं की तुमच्याकडे मालमत्ता असते, काय असते, तुम्ही त्या ठिकाणी ती लपवून ठेवत असतात, एकतर टॅक्स वाचवण्यासाठी किंवा काही इतर कारणं असतील, लबाडी करण्यासाठी ह्या ठिकाणी तुम्ही त्या लपवून ठेवल्या असतात. मग किंवा तुमच्याकडे ॲसेट्स असेल त्याच्या खोट्या किमती तुम्ही दाखवू शकताय. म्हणजे ह्या शोधण्यासाठी, ह्या अपराधावर, ह्या लबाडी शोधण्यासाठी आपल्याला ताळेबंदाचं अंकेक्षण हे करावं लागतं. त्यानंतर पुढचा पॉईंट बघूया की विस्तृत अंकेक्षण. आता विस्तृत अंकेक्षणाला आपण काय म्हणतो, परिपूर्ण अंकेक्षण असं सुद्धा म्हणत असतो. बघा, याच्यापूर्वी आपण काय केलेलं की संपूर्ण अंकेक्षण आपण त्या ठिकाणी बघितलं होतं. आता संपूर्ण अंकेक्षणाला आपण काय म्हणतो, त्या ठिकाणी कंप्लीट ऑडिट. म्हणजे ह्या ठिकाणी आपण काय करत असतो, संपूर्ण वर्षभरात जेवढे काय ट्रान्झॅक्शन झालेले असतील त्या संपूर्ण त्या सर्व ट्रान्झॅक्शनचे, सर्व व्यवहारांचा आपण त्या ठिकाणी काय करत असतो, ऑडिट करत असतो. त्यामुळे त्याला आपण संपूर्ण अंकेक्षण असं म्हणत असतो. बट त्याच्या अपोजिट विस्तृत अंकेक्षण म्हणजे काय, ह्या ठिकाणी सुद्धा पूर्ण अंकेक्षण केलं जातं. बट कुठलं पूर्ण अंकेक्षण केलं जातं, तर काही ठराविक कालावधीनुसार किंवा विशिष्ट किंवा एखाद्या व्यवसायातील किंवा एखाद्या पूर्ण ठराविक कालांतर किंवा विशिष्ट जो काही तुमचं एखादा डिपार्टमेंट असेल किंवा निवडक काही तुमचे व्यवहार असतील, त्याचं त्या ठिकाणी ऑडिट केलं जातं. म्हणून त्याला काय म्हटलं जातं, विस्तृत अंकेक्षण असं म्हटलं जातं. आता संपूर्ण अंकेक्षण म्हणजे काय आणि विस्तृत अंकेक्षणमध्ये म्हणजे काय, याचा फरक तुम्हाला त्या ठिकाणी कळला पाहिजे. तर त्या ठिकाणी बघा, विस्तृत अंकेक्षण म्हणजे काय, तर जेव्हा एखाद्या व्यवसायातील विशिष्ट जमा खर्चाचे किंवा निवडक व्यवहारांची सखोल व पूर्ण तपासणी किंवा अंकेक्षण केले जाते, तेव्हा त्याला विस्तृत अंकेक्षण असं म्हटलं जातं. बघा, ह्या ठिकाणी व्यवसायातील विशिष्ट म्हणजे एखादं डिपार्टमेंट असेल, सेल्स डिपार्टमेंट असेल, परचेस डिपार्टमेंट असेल, एखाद्या विशिष्ट त्या डिपार्टमेंटची जमा खर्चाची किंवा त्याच्या रिलेटेड जे काही निवडक व्यवहार असतील त्याचं जेव्हा ऑडिटिंग केलं जातं तेव्हा त्याला काय म्हटलं जातं, विस्तृत अंकेक्षण असं म्हटलं जातं. आता ह्या ठिकाणी त्याचं ऑडिटिंग करत असताना ते पूर्ण सखोलपणे काय केलं जातं, पूर्ण सखोलपणे त्या ठिकाणी त्याचं तपासणीही केली जाते. म्हणून त्याला काय म्हटलं जातं, विस्तृत अंकेक्षण असं म्हटलं जातं. ओके.
अशा प्रकारे आज आपण काय बघितलं की अंकेक्षणाचे कालखंडानुसार अंकेक्षणाचे प्रकार आपण त्या ठिकाणी बघितले. तर त्या ठिकाणी पहिला आपण बघितलं होतं की संपूर्ण अंकेक्षण, त्यानंतर अंशतः अंकेक्षण, त्यानंतर वार्षिक अंकेक्षण, त्यामध्ये त्याचे फायदे आणि तोटे बघितले होते. त्यानंतर सतत अंकेक्षन्स, त्याबरोबर त्याचे फायदे किंवा तोटे बघितले. त्यानंतर मध्यवर्ती अंकेक्षन्स, रोख खात्याचे अंकेक्षन्स आणि ताळेबंदाचे अंकेक्षण आणि विस्तृत अंकेक्षण, असे एकूण 8 पॉईंट आपण त्या ठिकाणी बघितलेले आहेत. आता तुम्हाला अंकेक्षणाचे हे काय झाले, कामाच्या स्वरूपानुसार किंवा व्यवसाय गरजेनुसार अंकेक्षणाचे प्रकार हे आज आपण बघितले आहेत. ओके, धन्यवाद.